उभा राहा, येथे चालू असलेला शिवजयंतीचा कार्यक्रम बघ, इथल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ, इथे उपस्थित असलेल्या शिक्षकांची तळमळ बघ, इथल्या गावकऱ्यांचं गावावरचं प्रेम बघ. या गावाचं चित्र जर तू खऱ्या अर्थानं साकार केलं तर त्याच्यामध्ये निश्चितच दया, प्रेम, करुणा, भक्ती या सगळ्याच गोष्टींचा समावेश होऊ शकतो. ही गोष्ट सुद्धा मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. मगाशी बोलल्याप्रमाणे मी मगाशी इंग्रज अधिकाऱ्याबद्दलची माहिती सांगितली की इंग्रज अधिकारी जो होता तो फिलिप मॅसन हा इंग्रज अधिकारी मिलिटरी सेक्रेटरी होता, इंग्रजांच्या मिलिटरी सेक्रेटरीचा अधिकारी होता. तो भारतात आला. भारतात आल्यानंतर त्याने 5000 राज्यकर्त्यांचा अभ्यास केला. या 5000 राज्यकर्त्यांचा अभ्यास केल्यानंतर त्याला फक्त भावले ते फक्त 3 राजे होते. त्यातले पहिले राजे त्यातले तिसरे राजे होते अकबर, दुसरा होता सिखांचा राजा रणजित सिंग आणि पहिला राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. मग त्याला विचारल्यानंतर त्याने त्या पुस्तकामध्ये तसा मिलिटरी इन इंडिया या पुस्तकामध्ये तसा उल्लेख केलेला आहे की या देशाचे सैनिक किंवा हे सैनिक जे असतात मावळे असतात हे कशावर चालतात, सैनिक हे त्यांच्या पोटावर चालतात. हे या देशातल्या राजा एकमेव राजाला कळालं. ते एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. ही गोष्ट खऱ्या अर्थाने त्यांनी उल्लेखून सांगितली आणि ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची वाटली म्हणून त्या ठिकाणी तो उल्लेख होतो आणि त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टीबद्दल आपल्याला ऐकायला मिळतं. अफजल खानाचा वध हा सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल मी काही वेगळं सांगणार नाही. अफजल खानाचा कसा वध केला, वाघनख्यांच्या साह्याने कसं डेराळ फाडलं हे प्रत्येकाला माहिती आहे. पण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवी. ती पार्श्वभूमी काय आहे ही सुद्धा आपण समजून घ्यायला हवं. त्या दृष्टिकोनातून मी सांगणार आहे. अफजल खान चालून येतोय, प्रतापगडाच्या पायथ्याशी येतोय. प्रतापगडाच्या पायथ्याशी येत असताना अवघे 2 वर्षाचे शंभूबाळ होते आणि मा सईबाईंचं खऱ्या अर्थानं 1 महिना झाला होता, निधन झालेलं होतं. असं कौटुंबिक शोक छत्रपती शिवाजी महाराजांना होता. आणि आपल्या पश्चात अफजल खान हा किती बलाढ्य आहे आणि या बलाढ्य राजा पुढे आपण कसे टिकू शकतो, बलाढ्य सैनिकापुढे कसा टिकू शकतो. कौटुंबिक दुःख हे वेगळंच आहे. अशा ठिकाणी आपण करायचं काय अशी उमेद छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये चिंतेची होती. आणि ही चिंतेची उमेद जेव्हा जिजामाता त्यांना भेटतात आणि सांगतात, राजे तुम्हाला जर काही झालं तर 2 वर्षाच्या शंभूबाळांना मी स्वराज्याच्या गादीवर बसवेल आणि अख्खा स्वराज्याचा कारभार मी स्वतः बघेल, पण तुम्ही या मोहिमेला जायलाच हवं. अशा पद्धतीची दया, क्षमा, करुणा काय त्या आईच्या पोटामध्ये असेल आणि त्या आईने खऱ्या अर्थानं स्वराज्याचं देखणं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या स्वतःच्या लेकाबद्दलचा काय विचार केलेला असेल ही गोष्ट सुद्धा आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी. म्हणूनच एका कवीने असं म्हटलंय, अशीच असते आमची आई सुंदर रूप